नमस्कार मंडळी. बेळगावचा व्हिडिओ जरा मोठा होतो म्हणून 3 पार्टमध्ये केलं. तर आज आपलं तिसरं पार्ट. तर हयसर तुमका इंजन वगैरे होईना, मोटर पाईप इंजन वगैरे तुमका गावतली. आता इकडे तुमका ऑइल वगैरे सर्व प्रकारची ऑइल आणि शॅम्पू वगैरे पण मिळतात. आणि तसेच आम्ही आता हे बघा, तुम्ही लाइटिंगचं सामान पण इकडे असा. इकडे तुमका ऑइल, सगळ्या प्रकारचं ऑइल, थिनर वगैरे सगळा भेटता. इकडे ते बघा, गाडीचे सीट वगैरे, साईड लाईट वगैरे सगळं तुमका भेटता इकडे. तर आता आपण एक लाइटिंगसाठी जाऊया. चतुर्थी आता काहीतरी लाइटिंग घेऊया आपण. हे बघा, एक मस्त दुकान असं, बाहेर भरपूरशी लाइटिंग लावूया, युनिक काय काय असं. तर जाऊया आम्ही आतमध्ये. न्यू लाइटिंग वगैरे आहोत. तोरणं वगैरे जे आपण चतुर्थीसाठी वापरतो ना, ती पण इकडे भरपूर प्रकारात आहेत. LED लाईट वगैरे पण भरपूर प्रकारात आहेत. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय आहे ते, किती व्हरायटी वगैरे आहे, काय हे सगळं तुम्हाला दाखवतो मी. तर इकडे तुम्ही बघू शकतात, भरपूर त्यांच्याकडे स्टॉक आलेला आहे. आणि LED पण चांगल्या प्रकारे आहे. या बघा, स्टॉक बघा, यांच्यानी स्टॉक भरपूर करून ठेवलेला आहे. तर हे तुम्हाला बल्ब आहेत, LED बल्ब. तर हे बघा, लॅम्प वगैरे पण आहेत. हे बघा, तर पार्टीसाठी यूज करणाऱ्या वस्तू पण इकडे अवेलेबल आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. तो नमस्कार सर जी, आपका नाम? हमारा नाम सुमेर पटेल। ओके सर, तो आपके पास ये सब अवेलेबल रहता है? टोटल अवेलेबल रहता है। अपने का गणपति का डेकोरेशन पे A to Z मिलेगा। अभी जब जो थोड़ा वैरायटी बहुत कम आया है और अपने को नया वैरायटी आने वाला है, और 15 दिन के बाद में फुल नया वैरायटी आने वाला है। A to Z आने वाला पूरा बेलगाम में आपको किधर भी नहीं मिलेगा जितना वैरायटी हमारे पास मिलेगा। और सर आपका नाम क्या बोला आपने? मेरा नाम अनिल। ओके सर, और आपका मोबाइल नंबर? 8147249521। और सर आपका एड्रेस एक बार बता दो। हमारा एड्रेस है गणपत गली, मेन मार्केट है, बेलगाम। ओके सर. तर गणपतीसाठी लागणारे सगळे डेकोरेशन, तसंच हे पण बघा तुम्ही, LED लाईट वगैरे आहे यांच्याकडे अवेलेबल. सो भरपूर. हे पण एक युनिक बघितलं मी. हे लॅम्प आहेत वर लावायचे, झुंबर बोलतात त्याला. हे सिलिंगसाठी पण अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. हे तुम्ही झुंबर पण होऊ शकतात. तर ही आहेत तोरणं जी तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकतात. त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे. तर आपण इल्लो असो बेळगावमध्ये नियाजमध्ये इकडे बिर्याणीसाठी हा फेमस आहे. सो आता आपण इकडे बिर्याणी ट्राय करणार आहोत. म्हणजे इकडे बेळगावला आल्यावर आपल्याला कळलं की इकडे नियाजमध्ये बिर्याणी फेमस आहे. तर हे आहे आपले पार्टनर ज्यांच्यासोबत आपण आलेलो होते. सो सगळ्यात पहिल्यांदा तर कोल्ड्रिंक आम्हाला पाहिजेत. सो कोल्ड्रिंकपासून स्टार्टिंग झाली आमची. त्यानंतर आम्ही ऑर्डर केली चिकन बिर्याणी, त्यांची फेमस जी आहे ती. सो मंडळी, दिसायला तर छान आहे, तुम्ही पण या मंडळी काय. तर वेटर इकडे वाढता सगळ्यांका. सो हे बघा, आम्ही बिर्याणी, त्यांची जी फेमस बिर्याणी आहे ती आम्ही घेतलेली असा. सो आता ते वाढतात, मस्तपैकी खाऊया. यांची वाढण्याची स्टाईल पण मस्त आहे, तुम्ही बघू शकता. सो आम्ही 6 जण होतो. तर आम्ही 5 बिर्याणी घेतले. क्वांटिटी पण चांगली आहे त्यांची. आणि वेटर पण चांगल्या प्रकारे सर्व करू होते, हायजीन पण मेंटेन करून व्यवस्थित. सो मंडळी, या तुम्ही पण बिर्याणी खाऊ, मस्तपैकी एकत्र आस्वाद घेऊया. तर हे बघा, ही असा बिर्याणी फेमस जी बेळगावमध्ये नियाजमध्ये आहे. त्यांची काय स्पेशालिटी होती ती आम्ही विचारून घेतली आणि त्यानंतर आम्ही ती ऑर्डर केली. कारण आपण ज्या ठिकाणी जातो तिथला एखादा फेमस काय असा त्या विचारूनच आम्ही
न्यू ट्राय करतो, म्हणजे एक न्यू ट्राय करतो. त्यासाठी आम्ही त्यांना पहिले विचारतो तुमच्याकडे फेमस काय आहे. सो बिर्याणी तर आम्ही घेतली. टेस्ट पण त्याची भारी होती, मस्त टेस्ट होती. सो आम्ही माझी सेकंड टाइम आय थिंक. लास्ट टाइम मी एकदा पण गेलेलो आहे, पण तेव्हा एवढा काय शूटिंग वगैरे नाही काढू. बट आता गेलो तर म्हटलं तुमका पण दाखवूया. आणि दिसाक पण मस्त दिसा होती, तोंडाक पाणी सुटलेलं आधीच, कारण बिर्याणी हा विषय आमचा फेवरेट असा. तर आता आम्ही खाऊक स्टार्ट करूया. तर ही चटणी पण त्यांच्याने दिली, ती एक नंबर चटणी होती. तर आता आपण जेवून घेतो, कारण सगळ्यांका आधी भूक लागलेली. थोडं लेटही झालो आमका, कारण आमचा गाडीचा काम होता, त्याच्यासाठी आमका वेळ लागलो. सो आमका काय काय घेवता होतं, शॉपिंग पण करूची होती, त्यासाठी आम्ही जरा लेट येलो. आणि आमका आता 3 वाजले. तर मंडळी, तुम्ही कोणी जर ट्राय केला असात तर नक्की सांगा. हे बघा, हे आमचे मित्र पण, त्यांना पण खूप आवडली. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती धुकं पसरलं आहे ते. तर मंडळी आता आम्ही चाललो घरात जाऊ. थोडं हे वातावरण बघून राहिलेलो. तर कोकणातील आणि गोव्यातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, तुमची काय कमेंट असेल तर कमेंट करा, आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.